मालवणमध्ये पैसे वाटप होत असल्याच्या तक्रारीवरून निलेश राणे यांची भाजप कार्यकर्त्याच्या घरी धाड। बॅगेमध्ये 25 लाख आढळले, त्यामुळे खळबळ। तर फक्त जप्ती नको, कारवाई हवी, निलेश राणे आक्रमक। देवेंद्र फडणवीस लोकशाही आणि संविधानाला फासावरती देणारे जल्लाद। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची फडणवीसांवर टीका। जल्लादाची भाषा सपकाळांच्या मनस्थितीचं वर्णन करते। संविधानाला सर्वात जास्त कुरतडण्याचं काम काँग्रेसनं केलं। सपकाळांच्या फडणवीसांवरील टीकेनंतर आशिष शेलार यांचा पलटवार। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणामध्ये कारवाईबाबत मोठी फसवणूक। मुख्यमंत्री फडणवीसांनी 24 तासात अजित पवारांचा राजीनामा घ्यावा, अंजली दमानिया यांचं अल्टिमेटम। अंजली दमानिया यांच्या आरोपांवरती मी काय बोलू, कुणाचा राजीनामा मागायचा हा तुमचा अधिकार। दमानिया यांच्या मागणीवरती आता अजितदादांची ही प्रतिक्रिया। तर दमानिया काय म्हणाल्या मला माहित नाही, फडणवीसांचं विधान। अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीमध्ये अमित शहा यांना भेटणार। शहांनी भेटीची वेळ न दिल्यास कार्यालयाबाहेर थांबणार। अजितदादांचा राजीनामा घेईपर्यंत लढत राहणार, दमानियांचा इशारा। अजित पवार यांच्यावरती राजीनामा देण्याचं बंधन नाही। दमानियांनी त्यांचे भक्कम पुरावे घेऊन कोर्टात जावं। रुपाली ठोंबरे पाटील यांचं दमानियांना उत्तर। 1 तारखेला बाहेरच झोप, तुमच्या नशिबात लक्ष्मी आहे। आता पार्ट्या सुरू आहेत, खा त्यांचं मटण पण दाबा आपलं बटण। नाशिकमधील सभेत गुलाबराव पाटील यांचा हा पुनरुच्चार। निवडणुकीत अशी भाषणं होत राहतात, मात्र कुणाला किती निधी द्यायचा हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मिळून ठरवतात। गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यानंतर बावनकुळे यांची ही प्रतिक्रिया। राज्याच्या तिजोरीची चावी एकनाथ शिंदे यांच्याकडे। लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार शिंदेच, अब्दुल सत्तार यांचं हे विधान। चुकीचा शब्द वापरला, बारामतीपेक्षा इतर नेत्यांची शहरं भकास। या वक्तव्यानंतर अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त। मी बीड जिल्ह्याचे आजन्म पालक, बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी बैठका घेणार, अधिकाऱ्यांना कामाला लावणार। पंकजा मुंडे यांचं प्रचार सभेत वक्तव्य। जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री तोपर्यंत लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही। सरकारमधील योजना तिन्ही पक्षाच्या। पालघरमधील प्रचार सभेतून फडणवीसांची ही ग्वाही। महायुतीने एकत्र मिळून लाडकी बहीण योजना ही सुरू केली। अनेक अडथळ्यांमधून देखील ही योजना सुरू राहिली, यापुढे देखील कायम सुरू राहणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट। वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील शक्ती वाघाचा मृत्यू, व्यवस्थापनाकडून हेळसांड झाल्याचा आरोप। तर निमोनियामुळे श्वसन प्रणाली बंद झाल्यानं वाघाचा मृत्यू झाला, प्रशासनाचं हे स्पष्टीकरण। बदलापूर ते कर्जत या ठिकाणी 3ऱ्या आणि 4थ्या रेल्वे मार्गिकांसह पुणे मेट्रोच्या 2ऱ्या टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची ही मोठी